या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा अधिपतीचा फोटो बघत रडत असते आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या तिला विचारतात की सुनबाई काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का? पण अक्षरा त्यांना काही सांगायला तयार नसते. पण मग आजीच तिला समजावत म्हणतात की मला माहीत आहे अधिपतीचं आणि तुझं भांडण झालंय, पण आता तू सुद्धा त्याला ठणकावून सांग की काही झालं तरी मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही, कारण हे घर माझं आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही आजी, मला हे घर सोडून जावंच लागेल, कारण अधिपतींनी मला जा म्हणून सांगितलंय. त्यावर आजी म्हणतात की अगं तो रागाच्या भरात बोलला असेल, पण तुझ्याशिवाय तो राहू शकणार आहे का? तू हे घर सोडून नको जाऊ. तू आणि अधिपती एकमेकांशी बोला, सगळं काही सोडवण्याचा प्रयत्न करा. मात्र अक्षरा म्हणत असते की आजी, अधिपती माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत. मात्र आजी तिला म्हणत असतात की सुनबाई, तू जर अशी घर सोडून निघून गेली तर तुम्ही दोघंजण एकमेकांपासून दूर जाल. या सगळ्यातून काही मार्ग निघणार नाही, त्यामुळे तू एकदा अधिपतीसोबत बोल. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही आजी, त्यांनी स्वतः मला या घरातून जायला सांगितलं आहे, त्यामुळे आता मी इथे नाही राहू शकत. तर दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये जाऊन बसलेला असतो. त्याला सतत अक्षराचं बोलणं आठवत असतं आणि तो या सगळ्या विचारात असताना ओंकार आणि शिवानी त्या ठिकाणी येतात. तर अधिपती त्यांना विचारत असतो की तुम्ही त्या बजरंगला, मात्र तो पुढे काही बोलत नाही आणि म्हणतो की जाऊ द्या, तो विषयच आपण सोडून देऊ. त्यानंतर ते दोघेजण अधिपतीला विचारतात की वहिनी कशा आहेत? मात्र अधिपती म्हणतो की मला माहीत नाही. त्यामुळे शिवानी म्हणते की भाऊजी, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही एकदा अक्षरा वहिनींसोबत बोला, त्यांना समजून घ्या. मात्र अधिपती म्हणत असतो की त्यांनी तर घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि ते ऐकून ओंकार आणि शिवानी घाबरतात. त्यानंतर ते दोघेही जण अधिपतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. ओंकार म्हणत असतो की अरे, कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही, आम्हा दोघांमध्ये सुद्धा खूप भांडणं होतात आणि ही शिवानी तर दर आठवड्याला घर सोडून जाते. तर शिवानीसुद्धा हसतच म्हणत असते की हो भाऊजी, अगदी खरं आहे, आम्हा दोघांमध्ये प्रत्येक विषयावरून भांडणं होत असतात, मात्र आमची भांडणं तेवढ्या पुरती असतात. शेवटी आम्हा दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र राहायचं आहे ना. त्याचप्रमाणे तुम्ही आणि वहिनीसुद्धा तुमच्यातलं भांडण मिटवा. तुम्ही हवं तर त्यांना सॉरी म्हणा. मात्र तितक्यात ओंकार म्हणतो की प्रत्येक वेळी नवऱ्यानेच का बायकोला सॉरी म्हणायचं? वहिनीसुद्धा सॉरी म्हणू शकतात ना. आणि या गोष्टीवरून तेच दोघेजण एकमेकांशी वाद घालू लागतात. तर अधिपती म्हणत असतो की प्लीज आता तुम्ही भांडू नका. तर शिवानी म्हणत असते की हो भाऊजी, पण आता तुम्ही जा घरी, वहिनींसोबत बोला, त्यांना समजावा, त्यांनी घर सोडून जावं असं तुम्हाला वाटतं का? मात्र अधिपती म्हणत असतो की नाही वहिनी, पण त्यांना हे कळत नाही का? मी बोलायची काय गरज आहे? तर शिवानी म्हणत असते की तुम्हा पुरुषांचं ना हेच चुकतं. तुमच्या मनात जे आहे ना ते तुम्ही बोलत नाही आणि आम्हा बायकांना असं वाटतं की तुम्ही आमच्याजवळ यावं, आमच्याशी बोलावं, पण तुम्ही तेच करत नाही. आणि मग ती अधिपतीला सांगते की भाऊजी प्लीज तुम्ही घरी जा आणि बोला वहिनींसोबत, सगळं काही नक्की नीट होईल, आम्हीसुद्धा तुमची मदत करतो. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अधिपतीला आजींचा कॉल येतो. आजी अधिपतीला विचारतात की कुठे आहेस तू, लवकरात लवकर घरी ये. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई गेल्याशिवाय मी घरी येणार नाही. मात्र आजी म्हणतात की तुला माझी शपथ आहे, पटकन घरी ये. त्यामुळे अधिपती घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईला कॉल करते. तर आई विचारत असते की काय करतेस बाळा तू? आणि ते ऐकून अक्षरा तर रडूच लागते. त्यामुळे तिची आई तिला नेमकं काय झाले ते विचारते. तर अक्षरा म्हणत असते की आई मी घरी येते. आणि ते ऐकून तिच्या आईला खूप आनंद होतो. त्या म्हणत असतात की ठीक आहे, लवकर घरी ये, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही आहोत. मात्र ते ऐकून अक्षराला तर अजूनच रडू येतं. ती म्हणत असते की अधिपती मला जा म्हटलेत आणि त्यामुळे मी हे घर सोडून आपल्या घरी परत येते. आणि ते ऐकून अक्षराच्या आईला तर धक्काच बसतो. मात्र तरीही त्या अक्षराला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणत असतात की अधिपतींनी जा म्हणून सांगितलं म्हणून काही लगेच तू इकडे निघून येणार आहे का? अगं, कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही? माझ्यामध्ये आणि तुझ्या बाबांमध्ये सुद्धा अनेकदा भांडण झालं आहे आणि त्यांनीसुद्धा मला कित्येकदा जा असं म्हटलं आहे, पण म्हणून काही मी घर सोडून गेले आहे का? नाही ना. तू सुद्धा अधिपतींसोबत बोल, तुमचं भांडण मिटव. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही आई, यावेळीचं आमचं भांडण खूप सिरियस आहे आणि मला नाही असं वाटत की हे सगळं इतक्या लवकर मिटेल. पण तरीही आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अक्षरा म्हणू लागते की अधिपती माझं काही ऐकूनच घेत नाही आहेत आणि त्या भुवनेश्वरी मॅडम त्यांच्या आई नाही आहेत, हे मी त्यांना कित्येकदा सांगते.
पण तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. तर दुसरीकडे अधिपती घरी येतो. आजी त्याचा हात पकडूनच त्याला आतमध्ये घेऊन येतात आणि सांगतात की जा सुनबाईंसोबत बोल आणि तिला थांबव. मात्र अधिपती म्हणत असतो की आम्ही त्यांच्याशी काही बोलणार नाही. पण आजी अधिपतीला स्वतःची शपथ घालतात आणि त्याला खोलीत जायला सांगतात. तर दुसरीकडे अक्षराची आई तिला म्हणत असते की मला माहिती आहे भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत, पण अधिपती त्यांना आई मानतात ना, मग तू सुद्धा आता हे सत्य ॲक्सेप्ट कर. तुला वाटून न वाटून काय होणार आहे अधिपतींसाठी, तर त्या त्यांच्या आई आहेत ना, मग तू या सगळ्यामध्ये नको पडू. मात्र अक्षरा म्हणत असते की आई तुला का कळत नाही आहे, हे खरंच सगळं खूप अवघड आहे. मात्र आई तिला समजावत म्हणते की अक्षरा तुला लग्नाआधीसुद्धा हे सगळं माहीत होतं ना, मग आता तुला ते सगळं ॲक्सेप्ट करावंच लागेल. आणि मला सांग तुझ्यासाठी अधिपती आणि तुझा संसार महत्त्वाचा आहे की हे सगळं. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, आणि त्यावर आई म्हणते की मग झालं तर तू फक्त त्यांच्याकडे लक्ष दे, तुझ्या संसाराकडे लक्ष दे. आणि मी काय किंवा भुवनेश्वरी मॅडम काय, आम्ही काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहोत का? नाही ना. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका, तुमच्या संसाराकडे लक्ष द्या. मात्र अक्षराला काही पटतच नाही. मात्र आई तिला सांगते की जर तू भांडण करून इकडे निघून आलीस ना, तर खरंच पुढच्या गोष्टी खूप अवघड होतील. तुला घरी यायचं असेल तर तू नक्की ये, मात्र अधिपतींसोबत बोल, हे भांडण सोडव, गैरसमज दूर कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी बायकांना नेहमी पडती बाजू घ्यावीच लागते. आणि माणूस रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो म्हणून काय आपण लगेच असा तडकाफडकी निर्णय घ्यायचा नसतो. कधी कधी तू समजून घे, कधी कधी अधिपती समजून घेतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे, मी अधिपतींसोबत बोलते, आणि ती फोन ठेवून देते. मात्र आई खूप काळजीत असते. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की मी अधिपतींना ताबडतोब इकडे बोलावून घेते, हवं तर त्यांना असं सांगते की तुला अटॅक आला आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. ती म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको. पण दुर्गी म्हणत असते की असं कसं, आपल्याला अधिपतींना आपल्या बाजूने वळवावं लागेल, त्यांना आपण बजावून सांगायला हवं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो, मी अधिपतींसोबत बोलणार तर आहेच. तर दुर्गी म्हणते अगं पण कधी, कारण त्या मास्तरनीने अधिपतींना पुन्हा घरात बोलावून घेतलं आहे. मला तर असं वाटते की ती हे घर सोडून जाणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की नाही, काही झालं तरी त्यांना हे घर सोडून जावंच लागेल. तर दुसरीकडे अक्षरा फ्रेश होते आणि तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. मात्र तो अक्षरासोबत काही बोलत नाही. त्यामुळे तीच त्याला विचारते की काय झालं, तुम्ही आता माझ्याशी बोलणारसुद्धा नाही का? आणि तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी हे घर सोडून जावं? तर अधिपती म्हणत असतो की मी कधी तुम्हाला असं म्हटलं? तर अक्षरा म्हणत असते की तुम्हीच मागाशी जा म्हणून सांगितलं ना, खरंच तुम्हाला मी इथे नको आहे का? तर अधिपती म्हणत असतो की हे घर तुमचंच आहे आणि मी तुम्हाला जा म्हणून सांगितलेलं नाही आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता तुम्हालाच घ्यायचा आहे. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर ती पुन्हा तिचं सगळं सामान बॅगमध्ये ठेवते. आणि त्यावेळी ती मनाशी म्हणत असते की अधिपती फक्त एकदा मला थांब असं म्हणा ना. तर अधिपती मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला थांब असं का म्हणू? हे घर तुमचंच आहे, तुम्ही हे घर सोडून नका जाऊ. तर दुसरीकडे अक्षराची आई बाबा याच विषयावर बोलत असतात. अक्षराची आई घडलेला सगळा प्रकार तिच्या बाबांना सांगत असते. त्या दोघांनाही अक्षराची काळजी वाटत असते. पण सगळं काही ठीक होईल, अक्षू घेईल समजून, असंही त्यांना खात्री वाटत असते. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की निघालात का तुम्ही? आणि त्यामुळे ती रागातच म्हणते की हो. तर अधिपतीला मनोमन असं वाटत असतं की अक्षराने घर सोडून जाऊ नये. मात्र तो स्वतःहून अक्षराला थांबवत सुद्धा नाही. तर अक्षराला सुद्धा असं वाटत असतं की मला हे घर सोडून जायचं नाही आहे, पण एकदा अधिपतींनी मला थांब असं म्हणावं. मात्र अधिपती काही बोलत नसल्यामुळे मग ती सुद्धा रागातच ते घर सोडून जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.